मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मने होते तैसे। आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वाया विन। तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी। कैसी संगसरी तुम्हा म्हा, आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वाया विन। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्तजम्बूफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं। नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, आता हृदय आपुले चौफाळून भले। वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मने होते तैसे। आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावीन। प्रस्तुत उपस्थित प्रसंगी प्राप्तस्थळी अनंतकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने भगवान गजाननांच्या आशीर्वादाने आदिशक्ती चौंडीश्वरी मातेच्या या आशीर्वादाने या गणेश भगवान परमात्म्याच्या या उत्सवामध्ये वर्षानुवर्ष परंपरेनं सालाबादाप्रमाणे आपल्या या परम पावन पुण्यभूमी वडवणी या नगरामध्ये श्री गणपती मंदिर तसेच चौंडीश्वरी माता मंदिर या सर्व विश्वासांच्या माध्यमामधून ही वर्षानुवर्ष चालत आलेली ही उपासना, तिची जोपासना अत्यंत श्रद्धेनं, भावनेनं आणि प्रेमानं अशी होत असते। ग्रंथराजाची सेवा, ज्ञानेश्वरी पारायणाची सेवा, ग्रंथराज तुकोबारायांच्या गाथ्याची सेवा, ज्ञानोबारायांच्या या ओवीची प्रवचनरूपी सेवा, हरिपाठ ग्रंथाची सेवा आणि कीर्तनाची हरिपाठाची सेवा आणि सेवा करणारी मंडळी सुद्धा ही सगळी उपासक अशा प्रकारची आहेत। सगळे वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत। अशी सगळी ही उपासक मंडळी अत्यंत साधना करण्याकरता उपयुक्त असणारी, साधनेचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यामध्ये अन्याय होणार नाही अशी बिनचूक साधना आपल्या या गणेश उत्सवामध्ये, या मातेच्या मंदिरामध्ये अशी ही महान उपासक मंडळी दरवर्षीच यांचं दर्शन होत आहे। आणि याही वर्षाने या सर्व वारकऱ्यांचं दर्शन झालेलं आहे। गावातील सगळी हरिभक्त परायण मंडळी, सगळी सर मंडळी आहेत आणि आमच्या बाबाचं सुद्धा हरिभक्त परायण वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असणारे आमचे नवनाथ बाबा यांचं दर्शन आणि उदयमुख असणारे नाही का, काही पूर्वजन्माची पुण्य असल्याशिवाय संत वाङ्मय हृदयातही खेळत नाही, मुखातूनही बाहेर येत नाही असे आमचे हरिभक्त परायण सुधाकर महाराज नाही का चिंके यांचीही आपल्या या मंदिरामध्ये सतत या ठिकाणी सुदाम सर, तुम्ही सगळी मंडळी, भंडारे सर, ही सगळी मंडळी या ठिकाणी ही उपासना करत आलेली आहे आणि ही सहज उपासना आहे। आपल्या व्यवहारातून, प्रपंचातून, नोकरीतून या ठिकाणी खरोखरचं प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्याकरता आपला वेळ आपण तुम्ही सगळी मोठी मंडळी या ठिकाणी देत असतात। म्हणून ही जागाच फार पवित्र आहे। ह्या जागेला एक सिद्धता प्राप्त झालेली आहे। तसे अधिष्ठान तर दोन्ही सिद्धच आहेत, पण पुन्हा तिला सिद्ध करणारं आणि पावन करणारी जी काही एक प्रकारची उपासना आहे, त्या उपासनेमध्ये कुठल्याही प्रकारची काही नाही, थोडाही सुद्धा त्या ठिकाणी काही नाही, विक्षेप अशा प्रकारचा नाही पा। आणि म्हणून हे वातावरण, हे चैतन्य
ज्याला कमी पडत असेल त्याने इथं यावं आणि घेऊन जावं. विठ्ठल विठ्ठल आज आमच्या मृदंगाची सेवा करणारे माझ्या परिचय नाही. काय नाव आहे? रंगनाथ महाराज होते. हरिभक्तांची भेट ही गेल्या जन्माचीच त्या ठिकाणी काय आहेत, सांगाती आहेत. पण योगायोगानं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हा सर्वांची भेट होतीये. आपल्या या सप्ताहाचं आजचा हा चौथा का पाचवा दिवस आहे? चौथा दिवस आहे. आणि या दिवशी कीर्तनाकरता जो अभंग घेतलेला आहे तो विरहिणी प्रकरणातला आहे. काय झालं, गणपती बाप्पाच्या आगमाचं एक कीर्तन करण्याचा योग आला, आरंभाला. तसे दररोजचेच आहेत कीर्तन, पण असे नवनाथ बाबासारखे काही जुनी मंडळी, वयोवृद्ध मंडळी म्हणले, महाराज या 10 दिवसामध्ये विरहिणीचे अभंगाचं आपल्याला काय करायचं, जेवढं बोलता येईल अर्ध्या पाऊण तासामध्ये थोडासा जरा त्या ठिकाणी त्याच्यावर काय करा, जरा थोडं लक्ष टाका, थोडंसे मीमांसात्मक या ठिकाणी, समीक्षात्मक या ठिकाणी अर्ध्या पाऊण तास का होईना पण विरहिणी प्रकरणावर त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा. एरी सप्ताहामध्ये संतपर प्रकरणं, भक्तिपर प्रकरणं नाही का, त्या ठिकाणी नामपर प्रकरणं असतातच. पण या तसे विरहिणी प्रकरण मला वाटतं 15 किती अभंग आहेत त्याचे. किती अभंग आहेत? जुन्या माणसाला माहीत असं किती अभंग आहेत विरहिणीचे. अगं आता आहे का, चित नका पाहू, किती आहे नाही का. गाथा पारायण झालेलं आहे ना आपलं. आता मी तरी कशाला सांगू, मग जाऊ दे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबांना विचारलं अगोदर, महाराजांना म्हणलं जमल का अभंगाची सेवा करायला. ते म्हणले काय अडचणी, जमत आहे म्हणले करायला, काय अडचण आहे. हा विरहिणीचा असणारा हा अभंग आहे. या विरहिणी प्रकरणातील जी भाषा आहे ना ती स्त्री रूपात्मक आहे. म्हणजे स्त्रीचं रूपक आहे. आणि अशा या स्त्रीच्या रूपात्मक भाषेमधून या अभंगाची रचना आहे. महाराजांनी या अभंगामध्ये जी जी भाषा वापरली, जे जे बोलले, जो जो अनुभव व्यक्त केला तो स्त्री रूपानं प्रगट केलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि या अभंगाला एक विरहिणी असं एक नाव देण्यात आलं, त्याला संबोधन करण्यात आलं, म्हणून याला विरहिणी प्रकरण म्हणतात. काय आहे विरहिणी प्रकरण? विरहिणी या शब्दाचे अपभ्रंश 3 रूप झाले. त्याचं मूळ नाव आहे वीर राणी, पण अपभ्रंश वीरहिणी आणि पुन्हा अपभ्रंश विहरिणी असे 3 नाव त्याला सहज अपभ्रंशानं त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. विहरिणी, वीरहिणी आणि वीरराणी. विठ्ठल विठ्ठल. आता आपण आपला हा या 1 तासामध्ये या आदिशक्तीच्या दरबारामध्ये आपण आपल्याला महाराजांच्या मुखातल्या अभंगाचा काही भाग, काही भाव कळावा यासाठी आपण एक आपल्या म्हणजे बोली भाषेमध्ये याचा एक अनुवाद आपण 1 तासामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. वीर राणी हिचे 3 रूप झाले, आपण ते पाहिले. काय आहे वीर राणी? तिचं लक्षण काय आहे? तिला वीर राणी का म्हटलेलं आहे?
पहा, तर या अभंगामधला वीर राणीचा हा जो भाव आहे, आपण आता गुरुवारांच्या मुखातून ऐकलेला आहे. आमच्या आदरणीय स्वानंद सुखनिवासी विठ्ठल बाबा घोलेंनी एक कीर्तन मालिका काढलेली आहे. आता त्या उपलब्ध आहेत का नाही काय माहीत. त्याला खूप दिवस झाले, 82, 83, 84 वर्षातल्या त्या मालिका आहेत. त्याच्यामध्ये काही विरहणी प्रकरणातले अभंग आहे. परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावेशी. आणि संस्थेतल्या कीर्तनामध्ये सुद्धा या विरहणी प्रकरणातले काही काही अभंग कीर्तनाच्या परीक्षेला द्यायचे. जोग महाराजाच्या संस्थेमध्ये 4थ्या वर्षाला 6 अभंग द्यायचे. पहिल्या दिवशी 6 अभंग द्यायचे. वर्षभर त्या अभंगावर चिंतन करायचं आणि दर गुरुवारी 40 मिनिटात कीर्तन करायचं सगळ्या मुलांनी. मग 2 तासामध्ये 40 मिनिटामध्ये जेवढ्या महाराजाचं कीर्तन होईल त्यांनी कीर्तन करायचं. असे काही विरहणी प्रकरणातले त्यावेळेस काही अभंग होते. तसं गुरुवारांच्या मुखातून ऐकलेला विरहणी शब्दाचा अर्थ असा आहे, या प्रभूच्या प्राप्तीसाठी, या परमात्म्याच्या दर्शनासाठी वाटेल ते कष्ट सहन करण्याची जिची हिम्मत आहे, जिची ताकद आहे, जिची तयारी आहे, तिला वीर राणी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कारण का परमात्म्याच्या दर्शनासाठी, परमेश्वराच्या दर्शनासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी वाटेल ते कष्ट सहन करण्याची तयारी जिची असते तिला वीर राणी म्हणतात. तुम्ही म्हणताल आता लगेच या ठिकाणी परमात्मान, परमेश्वरन, भगवान कसे काय आणले? त्यांच्याच दर्शनासाठी ती वाटेल ते करायची तिची तयारी आहे त्या स्त्रीची. तुम्ही जे असे हे शब्द वापरलेत, अहो स्त्री देत म्हणतात आणि स्त्री म्हटल्यानंतर पुन्हा या देवाचे नाव घेतात आणि स्त्री आणि त्या देवाच्या प्राप्ती करता एवढे कष्ट घेते, असा हा जो तुम्ही एक भाव तयार केला, तर स्त्री आणि परमेश्वर हा काय प्रकार आहे? स्त्री आणि परमात्मा हा काय प्रकार आहे? तर विषय असा आहे, तुमच्या आमच्या अंतःकरणातली जी वृत्ती आहे ती वृत्ती स्त्री रूपात्मक आहे. काय आहे? आपल्या अंतःकरणातली जी वृत्ती आहे ही वृत्ती, हा शब्दच पुरुषलिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? वृत्ती म्हटल्यावर कोण आलं? नाही का? एक स्त्रीलिंगी हा शब्द आला. त्या ठिकाणी जर हा भाव जरी नाही पटला तो दुसरा एक भाव डोळ्यासमोर आणतो. स्त्रीचं जर लक्षण केलंच आपण, स्त्री ओळखा. स्त्री परतंत्र असते का स्वतंत्र? सांगा. स्त्री स्वतंत्र असते का परतंत्र? जी परतंत्र असते तिला स्त्री म्हणतात आणि जो स्वतंत्र असतो त्याला काय म्हणतात? बळच नका म्हणू, समजत असलं विचार करा. पुरुष कोणाला म्हणायचं? जो स्वतंत्र आहे त्याला काय म्हणायचं? पुरुष. आणि जी परतंत्र आहे तिला काय म्हणायचं? स्त्री. आपला हा अनुभव, घराघरातला अनुभव, दुसऱ्याच्या घरातला नाही, आपल्याच घरातला अनुभव नाही का? स्त्री हा विषय डोळ्यासमोर आला की ती परतंत्र आहे. जी परतंत्र असते तिला स्त्री म्हणायचं आणि जो स्वतंत्र असतो त्याला पुरुष म्हणायचं. आता मला सांगा, आपण पुरुष कोणाला म्हटलं? ज्याला मिशा असतात, ज्याला दाढी असते त्याला काय म्हणतात? बरोबर आहे. आता बरोबर म्हणायला काय हरकत आहे? जिला दाढी नाही, जिला मिशी नाही तिला काय म्हणतात? स्त्री म्हणतात. मग आता पुरुष कोणाला म्हणायचं? दाढी मिशावाल्याला काय म्हणायचं? पुरुष.
आणि आता पुरुष त्याला म्हटलं हे व्यावहारिक अर्थानं बरं आहे, पण पारमार्थिक अर्थानं स्वतंत्र आहे का तो पुरुष? जो पुरुष म्हणून घेतो तो स्वतंत्र आहे का? संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आपलं काय होईल हे सांगता येईल का? तसं काहीच होणार नाही का? सप्ताह पार पडणार आहे सगळा. कारण का उद्याचं काय होणार आहे हे आपल्या हातात नाही. आपण जे मनात आणलं ते आपण करू शकत नाही. आपण स्वतंत्र नाही. आपण आपल्या मनानुसार करतो का प्रारब्धानुसार होतंय? मग हे सगळं आपलं प्रारब्धाच्या अधीन का आपल्या हातात आहे? आपण स्वतंत्र आहे का परतंत्र? फक्त परतंत्र आहेत आपण खरं. फक्त आपल्याला बाईचेच आपण, पण दाड्या मिशावाले आहे. आपण स्त्रियाचे सगळ्या, पण कशा आहेत आपण? दाढी मिशावाल्या. आपल्या हातात काही नाही. आपण स्वतंत्र नाही. आपण सगळे कसे? परतंत्र आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता आपण थोडासा विचार करा ना. आपण स्वतंत्र नाहीतच, आपण परतंत्र आहे. माणूस हा परतंत्रच आहे. आता दुसरा शब्द वापरू आपण, जीव. हा काय आहे? परतंत्र आहे. जीव कसा आहे? परतंत्र आहे. जीव स्वतंत्र नाहीच. हा जीव परतंत्र आहे. या मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या जीवाला शरीर धारण करावं लागले ते सगळे शरीर कसे? परतंत्र आहेत. मग आपण परतंत्र असल्यामुळं तुकोबरायाने एक स्त्री रूपातून या ठिकाणी स्वतंत्र होण्यासाठी कोण आहे, आपल्याला कोण स्वतंत्र करू शकतं? आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे. मग पुरुषाला शरण जाणं गरजेचं आहे. मग या त्रैलोक्यात, या विश्वात पुरुष कोण आहे? पुरुष कोण आहे? एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारुतः. 15व्या अध्यायामध्ये त्या उत्तम पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. त्याला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. फक्त या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये एकच पुरुष आहे, आणि तो पुरुष म्हणजे भगवान परमात्मा. विठ्ठल विठ्ठल. आता एक आपल्या अभंगाला बाजूला जाऊच देऊ नका आपण. आता काय हरकत आहे आपल्याला स्त्रिया म्हणून घ्यायला? आपल्याला स्त्रिया म्हणून घ्यायला काय हरकत आहे? आता ह्या नवरात्रामध्ये एक दसऱ्याचा अभंग आहे महाराज. या ओ बाई यांनो निघाले हरी. नाही का? आहे ना दसऱ्याचा अभंग. बाया कोणाला दसऱ्याचा अभंग आहे ना आपल्याला. आपण परतंत्र आहोत, आपण स्वतंत्र नाही. स्वातंत्र्याचं सुख भोगण्यासाठी, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या ठिकाणी
आणि हा एक असणारा पुरुष ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला प्रभू म्हणतात, ज्याला भगवान म्हणतात, मग त्या परमात्म्याच्या भेटीसाठी, त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी मग आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करू, जे करता येईल ते करू. नाही नाही नाही, पर्यायी आम्हाला त्या परमात्म्याची भेटी करता जीव द्यायची पाळी आली तरी आम्ही जीव देऊ, पण त्या परमात्म्याला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. वीर राणी या शब्दाचा अर्थ पहा. परपुरुषाचे सुख भोगे तरी, परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी घ्यावे शीश, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीश. म्हणजे नेमकं काय? पर म्हणजे उग मनात काही दुसरे आणू नका. पर म्हणजे दुसरा कोणी आणू नका. पर या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. पर या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. श्रेष्ठ दुसरा अर्थ पाहायचा असेल तर जो परेच्याही पलीकडे असणारा जो परमात्मा आहे त्याला पर म्हटलेलं आहे. काय आहे? परेही परते बोलणे कुंडले, वैखरी कैसे सांगे, वैखरी कैसे सांगे, पांडुरंग कांती झळकती, पांडुरंग कांती झळकती, परे ही परते. पर परे हुनी परते घर आणि ते राहू निरंतर. असा पर असणारा म्हणजे परमश्रेष्ठ. पर असला म्हणजे श्रेष्ठातला श्रेष्ठ. असा पर असणाऱ्या या परमात्म्याशी, परपुरुषाचे अशा या पर असणाऱ्या परमात्म्याचं सुख जर भोगायचं असेल ना, आम्ही भोगणार आहोत. त्या परपुरुषाच्या सुखाचा भोग घेण्यासाठी आम्हाला उतरोनी करी घ्यावे शीश. आम्हाला हे मुंडकं कापून हातावर जरी घेण्याची वेळ आली तरी आम्ही ते घेऊ. पहा माझ्या तुकोबरायचे शब्द. शीश म्हणजे मुंडकं. शीश म्हणजे मुंडकं. ते काय करायचं? तोडायचं आणि हातावर घ्यायचं आणि नंतर परमात्म्याचं सुख. मुंडकं तोडून हातावर घेतल्यावर परमात्म्याचं सुख भोगायला राहील का? ह्यो राहील का? तुकोबराय म्हणतात या अभंगामध्ये. याचा अर्थ काय? पर्यायी त्या परमात्म्याचं सुख भोगण्यासाठी आम्ही जीव द्यायची जरी वेळ आली आमच्यावर तरी आम्ही जीव देऊ. काय करू? आम्ही जीव देऊ. कुठल्याही संकटाला आम्ही सामोरा जाऊ. सामोरा. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट.
सुख साधिले अमित निज सुख साधिले अमित साधिले परपुरुषाचे भोगे तरोनी करी घ्यावे तीच उतरोनी करी घ्यावे तीच उतरोनी करी घ्यावे या विरहणी अभंगातलीच काय हे प्रमाण आहेत. क्षणभरी आम्ही सोशिले, क्षणभरी आम्ही सोशिले, वाईट सोशिले, पण साधिले आवित, साधिले निज सुख. हा एवढंच नाही, उतरोनी करी घ्यावे शिष्य. ही स्त्री कशातला अभंग आहे? विरहणी. हे विरहणीतले अभंग आहेत बर का. विषय कसा आहे, या मृत्यूलोकामध्ये ह्या मानव शरीराला जे आपण आलोत, या मानव शरीरामध्ये विभाग स्त्री पुरुष जरी असले तर हे फक्त व्यवहारापुरते, नाहीतर तुम्ही आम्ही सगळ्या स्त्रियाच आहोत. आपण परतंत्र आहोत. आपल्याला स्वतंत्रपणाची अत्यंत अपेक्षा आहे. आपल्याला पूर्ण व्हायचं आहे, पूर्णत्वाकडे जायचं आहे. मग ह्या पूर्ण जर कोण असेल, पूर्ण एक परमात्मा आहे, पुरुष एक परमात्मा आहे, तो स्वतंत्र अशा प्रकारचा आहे. मग आपला परतंत्र घालवण्यासाठी, त्या पुरुषाकडे जाण्यासाठी या मृत्यूलोकातला एक वर्ग असा आहे की त्या परमात्म्याचं आवित सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता, त्या परमात्म्याच्या निज सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता पर्यायी जीव देण्याची तयारी आहे. आणि त्यांनी आयुष्यभर जरी कष्ट घेतले, त्यांना आयुष्यभर जरी संकट भोगायची पाळी आली, तरी ते म्हणले आम्ही सहन करू, आम्ही सोसू ते कष्ट. कारण का या मृत्यूलोकातल्या मनुष्याचं आयुष्य 100 वर्षाचं, आणि त्याच्यातला एक दिवसही आम्हाला सुखाचा नाही, दुःखाचाच, संकटालाच तोंड द्यावे लागले आम्हाला. आमचं पूर्ण आयुष्य जरी संकटात गेलं, दुःखात गेलं, त्रासात गेलं, तरी पण त्या परमात्म्यासाठी गेलं ना, मग ते आम्हाला क्षणभरच आहे. आम्ही आयुष्यभर कष्ट करू, त्या परमात्म्याच्या प्राप्ती करता आम्ही आयुष्यभर कष्ट करू, एक श्वासही रिकामा जाऊ देणार नाही. पण आमचं आयुष्य जरी त्या कष्टामध्ये गेलं तरी ते आयुष्य आम्हाला क्षणभरासारखं आहे. हे त्या भक्ताच्या जातीच्या स्वभावाचा भाव आहे. जो परमात्म्याच्या भेटी करता जो कष्ट करतो ना, जो भगवंताच्या प्राप्ती करता जो कष्ट करतो ना, त्याचे आयुष्यभराचे कष्ट त्याला एक क्षणभरच वाटतात. विठ्ठल विठ्ठल. नाही तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या पुढं आपलं आयुष्य म्हणजे क्षणभरच. हा तर झाला एक भाग, पण खरा भाग असा आहे ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ज्याला आपल्याला मिळवायचं आहे, ज्याची आपल्याला प्राप्ती करायची आहे, जो लाभ आपल्याला प्राप्त करायचा आहे, जे उद्दिष्ट गाठायचं आहे, ज्या ध्येयापर्यंत जायचं आहे. जेवढं ध्येय मोठं बरं का, जेवढं ध्येय मोठं तेवढा त्याग मोठा.
जेवढं उद्दिष्ट मोठं तेवढं मेहनत मोठी, जेवढा लाभ मोठा तेवढी कसरतही सुद्धा मोठी असते. ज्याला जेवढा लाभ आपल्या जीवनात मिळवायचा ना त्याला तेवढी कसरत करावी लागते. ज्याला जेवढा मोठं उद्दिष्ट जीवनामध्ये त्याला मिळवायचं असेल ना त्याला तेवढी कडी मेहनत करावी लागते. ज्याला जेवढं ध्येय त्याला त्याचं मोठं असेल ना त्याला तेवढं त्या ठिकाणी काय करावं लागते, त्याच्याशिवाय ते प्राप्त होत नाही. म्हणून आज ही वीर राणी तिचं लक्षण सांगत असताना तिचं खरं मुख्य अशा प्रकारचं आपल्याला लक्षण कळून घेण्याकरता ही वीर राणी ही अंतःकरणातली असणारी वृत्ती आणि त्या वृत्तीवर त्या परमात्म्याच्या दर्शनाची, साक्षात्काराची, त्या भेटीची आतमध्ये ओढ लागलेली आहे. आणि ती ओढ याच जन्मात पूर्ण करण्याकरता ती म्हणती कितीही कष्ट सहन करायला तयार आहे. आणि मुंडकही तोडून देण्याची आमची काय आहे, तयारी आहे. एवढंच नाही, याच्या नादी लागल्यामुळं, या परपुरुषाच्या नादी लागल्यामुळं त्याच्या भेटी करता आम्ही मरमर करायलो. जिकडं तिकडं हा काय झाला, पसारा म्हणजे प्रचार झाला की अरे हे त्या परपुरुषाच्या नादी लागलेत, म्हणजे त्या परमात्म्याच्या नादी लागलेत. मग हे जे लोक ना आम्हाला सिंधळ म्हणू लागले, सिंधळ. विठाल विठाल म्हणोत सिंधळी काय वाळो जना माझ म्हणोत सिंधळी वाळो जना म्हणोत सिंधळी हवन मारी नवी संबे परिहावन जगद्गुरु तुकाराम महाराज जे आपण कळते झालो तर भगवंताच्या भजनाला लागलो, भक्तीला लागलो, भगवंताची सेवा करू लागलो, त्या भगवंताच्या प्रेमात पडलो. असा हा प्रेमात पडणारा वर्ग, भक्ती भावाला लागणारा वर्ग, सेवा करणारा वर्ग जो आहे ना हा वीर राणीमध्ये त्याची गणना व्हायला पाहिजे. कारण लागलोत ना आपण त्याच्या भक्तीला, लागलोत ना आता आपण त्याच्या प्राप्तीसाठी आपण भजन करायलोत ना, भक्ती सेवा करायलोत ना. मग आता त्याच्या भक्तीची आड कोणीही जरी आलं ना तो काहीही जरी त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंध करू लागला, काही त्रास देऊ लागला, वाळीत टाकू लागला, वाळीत, तो व्यवहारात त्याला काही किंमत देईना, स्वैर्य धैर्यात काही त्याला बोलवना, भावकीमध्ये त्याला काही किंमत देईना, पुरुषार्थ म्हणून, व्यावहारिक म्हणून, प्रापंचिक म्हणून त्याला त्या ठिकाणी यडपड भोळसट म्हणायलेत, देव पिस म्हणायलेत, त्याला असं वाळीत टाकायलेत. वाळीत का टाकायलेत वाळीत? हा भजनाला लागला ना, हा भक्तीला लागला ना.
याचा निश्चय असा झाला या जगामध्ये खरा एक परमात्माच आहे. खरं खरं जर काय असेल तर एकच देवच आहे, दुसरं काही खरं नाही. कोण आहे खरा? कोण आहे? एक परमात्माच आहे, नाही का? दुसरं कोण खरं आहे? हे भक्ती करणारे, भजन करणारे, सेवा करणारे, परमार्थामध्ये आपला व्यवहार प्रपंच सोडून थोडंसं रमणारे, त्यांच्या मनात कुठंतरी चाहूल तयार झाली की एकच परमात्मा खरा आहे. तुका म्हणे तुची खरा येर वावोगा पसारा. खरा कोण आहे? एक परमात्मा आहे. जबाबदारीनं आपण आपला पाऊल टाकून या समाजाच्या छाताडावर पाय देऊन ही लोकलज्जा, हा लोकमान, ही लोकस्तुती तुडून आपण आपला त्या ठिकाणी परमार्थ करतोय, आपण आपली सेवा करतोय. पण या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणले ही तर सुरुवात आहे, ही तर एक अंगणवाडी आहे, हा तर एक परमार्थ आहे. एक थोडेसे दुधाचे दात आले म्हणायला काय हरकत नाही, पण महाराज म्हणले अजून जरासं पुढे गेलं ना, काय काय लोक म्हणतात वाळो जन मज म्हणोत शिंदळी. मला लोकांनी वाळीत टाकलं, ओ वाळीत टाकलं, मला कुखू कोणी लावी ना कुखू. कुठं सवासनीला बोलवी ना, लग्न कार्यात बोली ना, कुठं कुठं मान देईना, वाळीत टाकलं का? मी त्या परमात्म्याच्या नादी लागले म्हणून, परमात्म्याची मी भक्ती करायले म्हणून. हे संकट आहेत, त्यासाठी म्हणले हे संकट आमचे आयुष्यभर आम्ही सहन करू. त्या परमात्म्याच्या आविट सुखा करता, त्या परमात्म्याच्या निज सुखा करता. काही लोक शिंदळी म्हणू लागले. हो शिंदळी, बरोबर आहे ना शिंदळी. आता एक बाई एका नवऱ्याला म्हणू लागली, होय हो तुमच्या आमच्या लग्नाला 25 वर्ष झाले. किती वर्ष झाले? म्हणले हो 25 वर्ष झाले. किती वर्ष झाले? चुलीत घाला म्हणली ते 25 वर्ष. काय करा म्हणली ती? चुलीत घाला म्हणली. काय चालायचं म्हणले त्या 25 वर्षाला? तो म्हणला अरे बापरे काय झालं? झालं काय नेमकं? ते म्हणले म्हणजे 25 वर्ष झाले. हाय का हातात पाटल्या? हाय का पायात पैंजण? हाय का कानात डुलं? हाय का नाकात नथ? त्याने ऐकून घेतलं, ऐकून म्हणला काय करावं म्हणला. तो बरोबर आहे म्हणला, पण खिसा असून खिशात पैसा नाही ना म्हणला, त्याला काय करू मी? काय म्हणला? खिसा असून खिशात पैसा नाही ना, मला गंज करावं वाटतं, पण खिशात काय नाही, पैसा नाही. हे उदाहरण सोपं आहे, साधं आहे, पण एकच आहे. ती बाई म्हणती 25 वर्ष मी संसार करून सुखी नाही, मला सुख नाही मिळालं. तसं तुकाराम महाराज म्हणले मला शिंदळी सारखं करावं लागलं. कोणासारखं?
शिंदळ कोणाला म्हणते तुमच्या इकडं बाबा? ते कधी ऐकण्यात गेलं नाही शब्द. शिंदळ कोणाला म्हणते? तुकाराम महाराज म्हणतात किती जन्म झाले, किती जन्म झाले, या संसार नवऱ्या रूपी बरोबर मी संसार करते. सुखाचा माईचा पत्ता नाही. दुसरा नवरा हा देहरूपी नवरा. कितीतरी जन्मामध्ये या देहरूपी नवऱ्याशी मी संसार करते. या देहरूपी नवऱ्यानं सुख दिलं नाही. ही देहासक्ती, ही उपाधी, देहरूपी उपाधी, ही संसार रूपी उपाधी, देहरूपी उपाधी, देहासक्ती उपाधी, हा अहंकार रूपी नवरा जो सतत देह देह मी देह करायला लावतो. तो अनेक जन्मामध्ये याच्या संग मी संसार केला, त्यांनी मला कुठं सुख दिलंच नाही. सारखं दुःखाच्या गर्तेमध्येच सारखं दुःख भोगीत आले, सुख स्वप्नात सुद्धा नव्हतं. म्हणून हा देहरूपी जो नवरा आहे, हा अहंकार रूपी जो नवरा आहे, देह तादात्म्य रूपी जो नवरा आहे, संसार रूपी जो नवरा आहे, या नवऱ्याला सोडलं. मग काय केलं? घर रिगी झाले पट्टरानी बळे, रिगी झाले पट्टरानी बळे, रिगी झाले पट्टरानी बळे, रिगी झाले पट्टरानी बळे. वरिले सावळे परब्रह्म, झाले पट्टरानी बाळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे घररिगी झाले पट्टरानी बळे, वरिले साबळे परब्रह्म. घररिगी म्हणजे घर रिगाले. मी घर पहिल्या नवऱ्याला सोडून, या देहरूपी नवऱ्याला सोडून, या अहंकार रूपी नवऱ्याला सोडून, या संसार रूपी नवऱ्याला सोडून, या देह तादात्म्य असणारे या नवऱ्याला सोडून मी माझ्या परमात्मा रूपी हा माझा नवरा. घर रिगी झाले पट्टरानी बळे आणि वरिले सावळे, त्या सावळ्या परब्रह्माला मी वरले. हे नेमते लोक, अज्ञानी लोक, संसारानं पछाडलेले लोक, मायानं पछाडलेले लोक, अज्ञानामध्ये बुडालेले लोक मला शिंदळी म्हणू लागले. विठ्ठल विठ्ठल. या वीर राणीला छातीवर हे सगळं झेलावं लागलं. या समाजाची निंदा, लोक अपवाद, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी समाजाचा त्रास. मात्र एवढं आहे, अंतःकरणातल्या त्या वृत्तीनं निश्चय केलेला आहे, दृढ निश्चय केलेला आहे, त्या परमात्म्याचं अविक्त सुख भोगायचंय, निज सुख भोगायचंय, त्या स्वरूपाची प्राप्ती करायची. त्याच्यासाठी जी निघालेली आहे तिला वीर राणी म्हणतात. आणि अशा या वीर राणीचे असणारे अंतःकरणातले उद्गार या विरहिणी प्रकरणामध्ये तुकाराम महाराजांनी ठेवलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. पहा, एक प्रकार डोळ्यासमोर ठेवला वीर राणीचा. आता दुसरा प्रकार पहा, विरहिणी. विरहिणी म्हणजे कोण? त्या परमात्म्याला
प्राप्त केलंय, त्या परमात्म्याचं दर्शन झालंय, त्या परमात्म्याचा साक्षात्कार झालाय. आणि साक्षात्कार झाला, तो परमात्मा भेटला, पण देह बुद्धी आडवी आली. काय आली? तुम्ही कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता जपाला आता ठाणी, कोठे आढळली धावाळवा करुणा, कोणी सांगाया गोविंदा, कोणी सांगाया गोविंदा, कोणी सांगाया गोविंदा, कोणी सांगाया गोविंदा. कोणती गवळण आहे? काय आरंभ आहे गवळणीचा? कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. कुठे आहे तो? सांगा सांगा कोणीतरी. होता वहिला लपाला आता खांडी. इथंच होता, होतो माझ्या जवळ होता तो. आम्ही भेटलोत, एकमेकाला बोललोत, आम्ही बराच वेळ बरोबर होतो. मग पण काय करू, कोठे आड आली हे देवबुद्धी. मला अहंकार झाला हो. अहंकार झाल्यानंतर तो मावळला ना. धावा आळवा करुणानिधी कृपानिधी हो, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. अहो तो भेटला होता हो, अहो तो भेटला होता, तो बोलला मला. आणि मग काय सांगावा, पण मला अहंकार जागा झाला. अहंकार तिथं बी अहंकार येतो बरं का. त्याला कोणी, त्याला परवानगी लागतच नाही कोणाची. असा चांगला नादी लागला ना परमात्म्याच्या अंतरंगातून, तिथं अहंकार येतो पा. आणि तिथून हुसकावून त्याला घेऊन जातो. त्याला कडीला लवकर जाऊ देत नाही. त्याचं आयुष्य मातीत घालणारा जर कोण असेल तर अहंकार आहे. अहंकारा नासा भेद जगी निंद्य ओवळा, जगी निंद्य ओवळा, जगी निंद्य ओवळा. या जगामध्ये अगदी ओवळा जर कोण असेल, अहंकार नासा भेद जगी निंद्य, म्हणजे खरा निंदेला जर पात्र जर कोण असेल तर अहंकार आहे. अहो आपण अंतरंगातून थोडीशी भक्ती करा, आपलं जरासं मन लागू द्या. आपला कधी वेळ चालला आपल्या प्रपंचातून कळत नाही. परमार्थामध्ये असा नादी लागलेला, नामस्मरणामध्ये रंगून चालला, नामस्मरणामध्ये मन लागलं. परमार्थाला लागल्याचे लक्षण एकच आहे, नामस्मरणामध्ये मन लागत. किती करायलो कळतच नाही, किती वेळ झाला कळत नाही. त्याला भूक लागलेली तो कळत नाही. आपल्या जवळ कोण येऊन बसलं कळत नाही. नातू बसला का बायको बसली का भाऊ बोलायला, असं रंगत आतून. ही एक अवस्था आहे पहा, हे एक अनुभव आहे. आपल्याला जर थोडासा नाद लागला, छंद लागला, पूर्वजन्माची जर पुण्य असेल ना, पूर्वजन्मे सुकृती थोर केली किंवा पूर्वजन्मे नाही का, जर सुकृत जर चांगला असेल, बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी ही जी काही अवस्था आहे, आवडी ही जी स्थिती आहे आतमध्ये अंतःकरणात, जर तिनं जर वास्तव्य केलं, ती जर आपल्या घरी आली ना,
तर नामात प्रेम लागतं पा, आणि प्रेमाच्या धारा येतात, प्रेम अश्रूच्या धारा. नामामृत गोडी वैष्णवाला धरी, त्याला वैष्णव व्हावं लागतं पा. आणि त्या ठिकाणी असा जर लागला ना आधी तो बरं का, तिथून सुद्धा माघारी आणायची तयारी त्या अहंकाराची असते. भयंकर अहंकार आहे. आता ही जी काही विरहिणी आहे ना, विरहिणी, हिनं कष्ट केले, साधना केली, आणि भगवान परमात्मा तिच्या साधनावर खुश झाले, प्रसन्न झाले, तिला दर्शन दिलं, तिला भेटले, आणि भेटल्यानंतर तिला अहंकार झाला. माझ्यासारखी ना भक्ती कोणीच करीत नाही, एवढा अहंकार झाला. आणि त्याला तर अहंकार आवडत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, ज्या गोलोकातून आलेल्या गोपिका त्याच्या अवतारासाठीच आल्या, त्याला सुख देण्यासाठी आल्या, त्याला प्रेम देण्यासाठी आल्या. ते गोलोकातल्या गोपिका होत्या, त्या गोपी होत्या, आणि त्यांच्यासाठी रासक्रीडा केली हो त्या परमात्म्याने, या गोपीसाठीच. आता मला सांगा, सतत त्याच्या सहवासात राहणाऱ्या, हे वैकुंठ, हे त्याच्या पलीकडे कुठंतरी गोलोक आहे, आणि नित्य त्या गोलोकामध्ये कृष्णाचं सुख घेणाऱ्या, एक क्षणभरही त्याच्यापासून दूर न होणाऱ्या, आता त्यांनी अवतारासाठी आल्या, त्यांना गोकुळात पाठवलं, आणि त्यांचं आता सुख त्या ठिकाणी घेऊ लागला, प्रेम त्यांना देऊ लागला. अशा गोपिकाला त्या रासक्रीडेमध्ये अहंकार आला. एकीलाच आला नव्हता, तिला राधा म्हणतात. तर सगळ्यामधून गुप्त झाला आणि तिच्या खांद्यावर बसला, आणि नंतर तिला बी अहंकार झाला. मग तिच्या खांद्यापासून तो बी निघून गेला. मग लागले इकडे तिकडे बेसरामाला आणि बाबळ्याला बोलायला, पाहिला का पाहिला. तिला भेटला पण तिच्यापासून निघून गेला. ती विरहाने तरफडू लागली. कशाने? तिला विरह झाला, विरह, आणि त्या विरहामध्ये ती रडू लागली, विचारू लागली कोणालाही, धावू लागली, पळू लागली. तिला तो विरह सहन होईना, त्याला विरहिणी म्हणतात. पहा, भेट झाली पण आता विरह झाला. आता तिसरी पहा विरहिणी, तिला विहरिणी म्हणतात. विहरिणी म्हणजे आता तो परमात्मा तिला भेटला आणि आता त्या परमात्म्याबरोबर ती विहार करू लागली. आता परमात्म्याबरोबर सारखा विहार करते आहे, परमात्म्याला सोडून नाही, नित्य परमात्म्याबरोबर आहे. अशी एक स्त्री, तिला विहरिणी म्हणतात.
अशी एक स्त्री, तिला भेटला पण तिला अहंकार झाला, तिला विरहिणी म्हणतात. आणि अशी एक स्त्री, ती त्याला प्राप्त करण्याकरता, त्याला भेटण्याकरता, त्याच्या दर्शनाकरता काही सहन करण्याची तयारी, तिला वीर राणी म्हणतात. आजचा जो अभंग आहे, या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ती वीर राणी म्हणते. मरण आहे आधी राहिलो मरोनी, मग केले मने होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावेन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा आम्हा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावेन. आपण जवळजवळ 10:15 वाजले. विरहिणीचा भाव प्रगट केला. विरहिणी हे जे प्रकरण आहे, याचं अधिष्ठान, याचं मूळ काय आहे की त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता जे जे काही करावं लागतं, जे जे काही केलंय नाही का, आणि असं जे जे काही केल्या जातं आणि ज्याच्याकडून हे होतंय, अशा साधक स्वतःला विरहिणी म्हणून घेतात. काय आहेत? विरहिणीचा हा एक अर्थ आहे. आता या वीर स्त्रीनं ती काय म्हणते पाहता, काय केलंय त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, मी काय केले त्या परमात्म्याच्या स्वरूपासाठी, त्याच्या निज सुखाच्या प्राप्तीसाठी, त्याच्या आवित सुखाच्या प्राप्तीसाठी मी काय केले. तर मी त्याच्या प्राप्तीसाठी मरणाही आधी राहिलो मरोनी. एक संकेत असा आहे. आता आपण एकदम त्याला वळण देऊ शॉर्टकटमध्ये, थोडक्यात या अभंगाचा भाव. हो, कारण का असा भाव करीत गेलं ना तर थोडा त्या ठिकाणी जास्तच वेळ जातो. आणि म्हणून या अभंगाचा एक एकत्रित भाव डोळ्यासमोर ठेवायचा आहे.
तर याचा एक सारांश असा डोळ्यासमोर आहे, ज्याला जो परमार्थाला लागला ना, जो भक्ती मार्गाला लागला ना, ज्याने संत मार्ग स्वीकारला ना, त्याच्या ठिकाणी या लक्षणाची अत्यंत गरज आहे, या अवस्थेची अत्यंत गरज आहे. जोपर्यंत ही अवस्था त्याला भिनत नाही, त्याच्या अंगी लागत नाही, तोपर्यंत त्याच्याकडून भक्ती होत नाही, भक्तीचा प्रचार होत नाही, भजन होत नाही, भजनाचा प्रचार होत नाही, जगत उद्धाराचं कार्य होत नाही, धर्माचा प्रचार होत नाही. धर्माच्या प्रचारासाठी, परमार्थाच्या प्रचारासाठी, भक्तीच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी त्याला ही कंबर कसावी लागते, त्याच्या अंतःकरणात ही अवस्था बांधावी लागते. न बांधता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. तुकोबाराय काय म्हणतात? न बांधता स्थिती अंगी आणि कर्मत्यागी लंडतो. त्याचा तो पाखंडपणा आहे. स्थिती नाही बांधली आणि समाजामध्ये फिरतो संत म्हणून, धर्म प्रचारक म्हणून, भक्ती प्रचारक म्हणून, लोकांच्या समोर त्यागाचं कर्म त्यागाचं त्या ठिकाणी पाखंड आणतो. तुकाराम महाराज त्याला लंड म्हणले. विठाल विठाल कोणाकडून परमार्थ होतो? मग कोण भक्ती करतात? परमात्म्यासाठी कोण भक्ती करतो? परमात्मा प्राप्तीसाठी कोण भक्ती करतो? त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कोण झटतो, कोण सेवा करतो? त्याच्या ठिकाणी ही डिग्री पाहिजे. कोणती? मरणाई आधी राहिलो मरोनी, ही एक डिग्री आहे परमार्थातली. हे एक पद आहे परमार्थातलं. जोपर्यंत या पदाला प्राप्त होत नाही, या अवस्थेला प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याच्याकडून परमार्थ हा होत नाही. कसोटीला लागत नाही ती भक्ती. परमार्थ कसोटीला लागत नाही. तर कोणती स्थिती आहे? मरणाही आधी राहिलो मरून. तुम्हाला समाजामध्ये यायचंय ना, तुमच्यासाठी आणि समाजासाठी परमार्थ करायचा ना, तुमच्यासाठी भक्ती करायची, समाजाकडून भक्ती करून घ्यायची ना, तुम्हाला यायचं ना या रस्त्यामध्ये, इकडं यायचं ना तुम्हाला या अंगणामध्ये, प्रांगणामध्ये परमार्थाच्या, तर तुम्ही काय करा? या पदावर आरूढ व्हा अगोदर. कोणत्या? मरणाही आधी राहिलो मरोनी. ती वीर राणी म्हणते, त्याच्या प्राप्तीसाठी याची गरज आहे, याची गरज आहे, हा अधिकार गरज आहे, ही डिग्री गरज आहे, हे पद गरज आहे, ही अवस्था गरज आहे. तर त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा. तर थोडक्यात घेऊ, काही प्रक्रियातून घेऊ आपण. तुकाराम महाराज म्हणतात, मग केले मनी होते तैसे, या कडव्याकडे येण्याकरता, या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धातल्या कडव्याकडे येण्याकरता याच प्रक्रियेची गरज आहे. मरणाही आधी मग केले मनी होते तैसे. मरणाही आधी म्हणजे मरण येण्याच्या अगोदर, मरण येण्याच्या अगोदर मरणाला मारलं. काय केलं? मरणाही आधी म्हणजे मरायच्या अगोदरच मरणाला काय केलं? मारलं. आहे का तयारी अशी? ही तयारी करा.
मरायच्या अगोदर मरणाला मारायचंय आपल्याला. आता या अभंगातला काय भाव लक्षात घ्या. मरणाही आधी आणि राहिलो मरोनी. आता पुन्हा तुमच्या समोर दोन शब्द ठेवतो, राहिलो आणि मरोनी. हे दोन शब्द आहेत का एकच वाक्य आहे? होय सर. राहिलो आणि मरोनी हे साधक शब्द आहे का बाधक शब्द आहेत एकमेकाला? राहिलो मरोनी हे साधक बाधक शब्द आहेत का बाधक शब्द आहेत? राहिलोच्या विरोधी मरोनी आणि मरोनीच्या विरोधी राहिलो. राहिलो म्हणजे जिवंतपणा आणि मरोनी म्हणजे मेला. मरोनी म्हणजे मेला. ही वीर स्त्री काय म्हणते? त्या परमात्म्याचं सुख घ्यायचं का भजनाचं? त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं सुख भोगायचं का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये? तुम्हाला भक्तीचं सुख घ्यायचंय का? मग जर सुख घ्यायचं असेल, भोगायचं असेल तर तुम्ही काय करा? तुम्ही जिवंतही राहा आणि मराही. काय करा? जिवंतही राहा. राहिलो म्हणजे जिवंतपणा आणि मरोनी म्हणजे मेलो. पण मेलो कधी? तर मरणाला कधी मारलं? मरायच्या अगोदरच मारलं. मरणाही आधी राहिलो मरोनी. आता मला असं वाटेल तुमच्या आशीर्वादानं थोडंसं या जड चरणावर बोलायचा प्रयत्न करायलो. आता तुम्ही ऐकायल्यासारखं करायलेत का ऐकायलेत काय माहित, मला काय मिळलं का नाही. विठाल विठाल मरण म्हणजे या शरीराला प्राण सोडून जाणं. याला काय म्हणतात? आता थोडंसं आलं लक्षात. मरण म्हणजे या शरीराला जीवानं सोडून जाणं, म्हणजे प्राणानं सोडून जाणं. याला काय म्हणतात? मरण. आता या प्राणानं शरीराला सोडून जाण्याच्या अगोदरच मरणाला मारलं. कशाला केलं? येतं ना जवळजवळ का नाही येत अजून? पहा, मरण म्हणजे या शरीरामध्ये असणारा प्राण सोडून जाणं म्हणजे मरण. हे शरीरातून प्राण सोडून जायच्या अगोदर शरीराला मरायचं. आपल्याला काय करायचं? या शरीराला आपल्याला मारायचं. कोणाला मारायचंय? मरणाला. शरीरातून प्राण जाणं याला काय म्हणतात? मरण. मग अशा मरणाला प्राण जाण्याच्या अगोदरच मारायचंय. आणि हे कोण करू शकतं? तर वीर स्त्री करू शकते. क्रांती कोण करू शकतं? सहज नाही, सामान्य करू शकत नाही, विशेषच करू शकतात. ही क्रांती आहे. परमार्थ म्हणजे एक क्रांती आहे, उत्क्रांती आहे, फार मोठी क्रांती आहे. विजय मिळवणं म्हणजे काय? मरणावर जय मिळवणं. बरं, एक लक्षात आणा. आपल्याला आता हे उत्तर तुम्हाला द्यायला काही अडचण नाही. आपण मरण्यासाठी आलोत का मरणाला मारण्यासाठी आलोत? दादा, आपण मरण्यासाठी आलोत का मरणाला मारण्यासाठी? अंदाजे पण ध्यान ठोकून कसं घे. अरे मरायला कोण आले माहितीत का? मरायला बी आलेत आणि मरणाला मारण्याकरताही सुद्धा आलेत या लोकांमध्ये. या जमिनीवर मरणाला मारण्याकरता आलेले वेगळे आणि मरायला आलेले वेगळे. मरायला कोण आलेले आहेत? हे किड्या मुंग्या केवले कुत्रे हे मरण्यासाठी आलेले. यांना मरण्यासाठी देह दिलेला आहे आणि तुम्हाला आम्हाला हा मनुष्य देह दिलेला आहे मरणाला मारण्यासाठी. भोगावरी आम्ही घातला पाषाण, भोगावरी आम्ही घातला पाषाण, भोगावरी आम्ही घातला पाषाण, भोगावरी आम्ही घातला पाषाण. मरणा मरणा आम्ही येले, मरणा 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 मरणा.
टाकायचा. पाषाण म्हणजे काय? कोणाच्या भोगावर? शेजाऱ्याचा, भावाच्या, बापाच्या, माईच्या, बायकोच्या नाही, आपल्या भोगावर. आपला भोग म्हणजे कोणता? हा डोळ्याचा भोग. देवा व्यतिरिक्त इकडं तिकडं पाहू लागला की टाकलाच दगड. या कानावर दगड टाकायचा. देवाशिवाय दुसरं काय ऐकू लागला रे लागला की कानावर दगड. ह्या तोंडावर दगड टाकायचा. देवाशिवाय इकडे तिकडे दुसरं काही बोलू लागला चाभर तर तोंडावर दगड टाकायचा. हे हात देवाशिवाय दुसरं काही इकडं तिकडं करू लागले ना, या हातावर दगड टाकायचा. हे पाय इकडं तिकडं जाऊ लागले ना देवाशिवाय, या पायावर दगड टाकायचा. हे मन आता यायचे नाव घेतले तुम्हाला मी, पायाचे, हाताचे, कानाचे, डोळ्याचे, तोंड्याचे. बिचारे गडी आहेत कामावर ठेवलेले. कोण आहेत ते? यायचा मालक जे ना ते मधामध्ये मन. ह्या मनानं इकडं तिकडं गुखाडी केली की त्या मनावर दगडू टाकायचा. या बुद्धीनं इकडं तिकडं जायचा. जर त्यानं जर त्या ठिकाणी पाय घसरू लागला त्या बुद्धीचा की त्या बुद्धीवर दगड टाकायचा. चित्त इकडं तिकडं काय करू लागलं की चिंतन इकडं तिकडं कोणाचं करू लागलं ना, मंदिरात येऊन चिंतन कोणाचं बी करतात. किती वाजले आता? 11 वाजायचे. आज सुटायला पाहिजे. उगत चिंतन करायला ते नाही का, ते दगडू टाकायचं त्या चिंतनावर, अहंकारावर. या भोगावर दगड टाकणं म्हणजे मरणाला मरण आणणं आहे. मरणाला मारायचं ना, मग आपल्या विरोधात जे चालणारे आतले अंतःकरणातले जे विकार आहेत, हे कर्मेंद्रिय, हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, यांच्यावर दगड टाकणं याला म्हणतात मरणाला मरण आणणे. विठाल विठाल. ही वीर राणी म्हणू लागली, तयारी असली तर या इकडं भक्ती मार्गाला लागा. झडझडोनी, झडझडोनी म्हणजे झटक सगळं. वैलानी या भक्तीची या जिया पावसे अव्यंग, मग निस्सीम भाव उल्हास. ज्ञानोबर आहे 12व्या अध्यात म्हणतात, मज अर्पवायाचे निमिषे नाही का, फळ एक आवडे तैसे भलते याचे. पण निस्सीम भाव उल्हास म्हणजे ही वीरराणी म्हणते मरणाला अगोदर मारा आणि नंतर तुम्ही काय करा, आमच्या नादाला लागा. कोणाच्या? या भक्ती मार्गाला लागा, परमार्थाला लागा. कशाला लागा? परमार्थाला लागा. कारण का मग केले मनी होते तैसे. अगोदर मनाला मारा, अगोदर बुद्धीला मारा, अगोदर चित्ताला मारा, अहंकाराला मारा. तुमच्या भोगावर तुम्ही मात करा आणि नंतर इकडं पाऊल टाका. नंतरच मग साधुबोध झाला, नुरोनिया ठेला, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. अरे ही जर शिव जर ओलांडायची असेल, या संसारातली शिव ओलांडून इकडे यायचे असेल तर कंबर बांधा. कंबर बांधा, मरा मरा आणि नंतर परमार्थात या. अगोदर काय करा? मरा. काय मरणाही आधी राहिलो मरोनी.
पहा, आमचे विठ्ठल बाबा घुले एक चौकट सांगायची, चौकट सांगायची. त्या चौकटीचा विषय देह आणि देहाचा संबंध. ह्या दोन गोष्टी आहेत, देह आणि देहाचा संबंध. देह शरीर असताना या शरीराचा संबंध तोडणे, शरीराचाही संबंध तोडणे आणि मीचा संबंध तोडणे शरीराचा. कारण का शरीराचा संबंध तोडणे, शरीरात असताना शरीराचा संबंध तोडणे, ह्या चार चौकटी सांगतात. एक, शरीर आणि शरीराचा संबंध तोडणे. ह्या चौकटीमध्ये जर बसला तर मरणाची व्याख्या जवळ येते. विठ्ठल विठ्ठल काही जण शरीर सोडतात आणि शरीराचा संबंधही सोडतात. शरीरही सोडतात आणि शरीराचा संबंध सोडतात, एक वर्ग. दुसरा शरीरही सोडत नाही आणि शरीराचा संबंधही सोडत नाही, दुसरा वर्ग. तिसरा वर्ग, एक शरीराचा संबंध सोडतात पण शरीर सोडत नाही, तिसरा वर्ग. एक शरीर सोडतात आणि शरीराचा संबंध सोडत नाही, हा चौथा वर्ग. याच्यामध्ये आपल्याला मरणाची व्याख्या सापडते. पहा, एक वर्ग असा आहे, शरीरही सोडतात आणि शरीराचा संबंधही सोडतात, त्याला संत म्हणतात. काय म्हणतात त्यांना? जीवनमुक्त म्हणतात त्यांना. जिवंतपणीच ते काय होतात? शरीरही सोडतात आणि शरीराचा संबंधही सोडतात. अहो, त्यांना जीवनमुक्त म्हणा. विठ्ठल विठ्ठल. एक शरीरही सोडत नाही आणि शरीराचा संबंधही सोडत नाही, त्याला म्हणायचं पामर. पामर. देह खंडानाम आत्मा, ज्ञानोबाराची ओवी आहे. ईश्वर पाषाण प्रतिमा, या परती प्रमा ढळोची नेणे. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. याला म्हणतात तो शरीरही सोडत नाही आणि शरीराचा संबंधही सोडत नाही, हा दुसऱ्या प्रकारचा वर्ग आहे. आता तिसऱ्या प्रकारचा वर्ग असा आहे, पहा, हा शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडत नाही. शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडत नाही. आमचे संदीपान महाराज हसगावकर एक गोष्ट सांगत असतात. पहा, ते म्हणले, आम्ही कराडला गेलो होतो सप्त्याला, त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तर त्या ठिकाणी त्या गावातला एक मोठा माणूस वारला होता. 170 एकर ऊस होता त्याचा. किती होता? आता तो माणूस केवढा मोठा असेल पहा. त्याची मुलगी कलेक्टर होती म्हणले. काय होती? कलेक्टर होती. एक पुन्हा फार मोठा एक बॅरिस्टर होता मुलगा. असा श्रीमंत माणूस होता आणि एकरी 130 टन ऊस काढायचा तो. किती? एकरी किती टन? हां, तुम्ही जाऊन पहा त्या कोल्हापूर कराडकडं. एकरी किती? 130 टन. मग आपल्याकडं का काढीत नाहीत काय तेवढं? पण 5 एकरमध्ये किती? 5 एकरमध्ये 130 टन. त्यांना 100. आणि असा माणूस वारला न हो. आणि असे लवकर मरत असते. तो वारला, त्याचं 10व्याचं प्रवचन चालले, तिकडं 10व्याला प्रवचन करतात. एक संन्यासी महाराज प्रवचन करत होते. प्रवचनाला अख्खा समाज आला होता, फारच समाज आला होता. 10-20 हजार समाज आला होता. प्रवचन चांगलं रंगात आलं होतं. प्रवचन चाललं होतं, तिकडं दसपिंड पाडणं चालले होते. आणि नंतर मग तिकडून एक माणूस येऊ लागला दसपिंडाकडून. असा माणूस आला जवळ. त्या संन्याशाला बरं वाटलं, आता हे म्हणतील कावळा शिवला, प्रवचन थांबवा. पण तो कानात येऊन म्हणला, चलू द्या, अजून कावळा नाही शिवला. 1 तास होऊन गेला होता. मग त्याने कसं तरी सुरू केलं. पुन्हा लागला सांगायला,
पुन्हा 15-20 मिनिटांना पुन्हा तो आला. त्याला वाटलं आता निश्चितच काय झाला, कावळा शिवला. तो म्हणला महाराज अजून चला चलू द्या अर्धा तास. तिने त्याच्याकडे असं डोळ्या वाटवरूनच पाहिले. आता बसलेले माणसं 1.5 तास झाले होते. आता मला सांगा, आता फुटबॉल उघडा पडल्यावर आता त्या फुटबॉलला का गाळ वाढायचा का होय? आता इथून पुढं तुम्ही म्हणले महाराज चलू द्या 2 तास कीर्तन, तुम्ही तर नाही म्हणायचे. पण आता पाणी संपल्यानंतर त्या फुटबॉलनं काय वाढायचं? पण शेवटी इलाजच नाही. अहो मला सांगा, बायको पाया पडली, भाऊ पाया पडले, चुलते पाया पडले, मेवणे पाया पडले, मामा पाया पडला, भावाचे पोरं पाया पडले, पुतणे पाया पडले, नातू पाया पडले, सगळे पाया पडले. पण कावळं काय उचली ना. काही तुमच्यासारखी अशी हुशार माणसं होते बरं का, तुमच्यासारखे असे 10-5 माणसं असे बसलेले होते. आणि त्याच्या मधात एक चेअरमन बसला होता कारखान्याचा. मग तुम्ही सगळे कार्यकर्ते उठून त्या चेअरमनजवळ गेले. म्हणले चेअरमन साहेब उठा तुम्ही. कशाला? तुम्ही उठा उठा. अरे पण कशाला? नाही तुम्ही उठा. अरे पण कशाला उठा? काय नाही, त्या पिंडाच्या पाया पडा. काय पिंडाच्या पाया पडा? ते माझी का भाऊकी का सोयरा का मावळा का धावळा माझा कोणी मला पाया पडा म्हणालीत मला? मी नाही उठणार म्हणला. नाही साहेब ऐका तुम्ही उठा. सगळेच कार्यकर्ते लागले म्हणायला. आता मला महाराज त्याला ऐकावं लागेल ना त्यांनी माणसाला. कारण का नेत्याच्या मनात असतं त्याला झोपवायचं का उभा करायचंय. हो त्या कार्यकर्त्याचं ऐकावं लागतं नेत्याला. ते उठून उभा राहिला, त्या बिचाऱ्या पिंडाजवळ गेला आणि डोकं टेकलं. म्हणला पाटील काळजी करू नका, पुढच्या हप्त्यात टोळ्या टाकतो. त्याला उठू दिलं नाही, कावळे येऊन बसले सगळे. आता मला सांगा, ह्या पाटलानं शरीर सोडलं होतं का नव्हतं? पण त्या 170 एकराच्या ऊसाचा संबंध सोडला होता का? त्याने संबंध सोडला नव्हता. त्याची वासना कुठं राहिली होती? संबंध सोडला नव्हता. म्हणून काही शरीर सोडतात पण शरीराचा संबंध सोडत नाही. याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहेत का नाही? बरं खरं सांगा. मी आता हे उदाहरण कुठलं सांगितलं तुम्हाला? कुठलं सांगितलं? कराडचं. आणि त्याच्यासाठी आलो का इथं सांगायला? त्या कराडच्या पाटलाचं सांगायला आलो का? अरे असं कधी वाटतच नाही की आपल्यासाठी कीर्तन चाललंय म्हणून. ते भागवतात नाही म्हणत का त्याच प्रकारे सुखाचार्य राजा परीक्षितला वर्णन करतात. हे ऐकणारे म्हणजे आपल्याला काय घेणे तरी त्या परीक्षितला सांगितलं. अरे कीर्तन कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे ना. कारण का हे शरीर जरी सुटलं पण शरीराचा संबंध सोडला का नाही. ह्याला एक मरण म्हणतात. हे आपल्या वाट्याला आलेलं आहे. आणि एक मरण असं आहे, शरीर नाही सुटलं पण शरीराचा संबंध तोडला. याला कोण म्हणतात माहितीत का? याला म्हणतात मरण माझे. शरीराचा संबंध तोडणे. शरीर नाही पडलं, शरीर अजून आहे. मरणाही आधी राहिलो म्हणजे शरीर आहे. आणि मरोनी म्हणजे शरीराचा संबंध तोडला. आपल्याला ही मरण नावाची उपाधी आहे, जन्म नावाची उपाधी आहे. ह्या उपाधी जोपर्यंत कमी होत नाहीत, आपण या उपाधीपासून जोपर्यंत अलिप्त होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला सुटका नाही. विठाल विठाल. कारण का जेवढे संत महात्मे होऊन गेले, ज्यांचे आपण ग्रंथ वाचतो, ग्रंथ साधना आपण त्यांची त्या ठिकाणी उपासना करतो, त्यांची ज्यांना भक्त म्हणतो, संत म्हणतो ना, त्यांचा विचार केला का कसा आहे? तर अगोदर त्यांनी मरणाला मारलं. कोणाला मारलं? पहा, आपण ज्या माळा घातल्या, गंध लावले, जे परमार्थात जातो, वारीला जातो, पंक्ती घालतो, तीर्थयात्रा करतो, फक्त एवढ्यासाठी करायचंय. अगोदर मरणाला मारायचंय आणि मग ते जे करीत आलो, मग तिथून पुढे ते जे आपण करणार आहे का, मग ते कसं होणार आहे? ते केले होते मनी जैसे तैसे, मग केले मनी होते तैसे. कधी? मरणाला मारल्यावर. अगोदर या शरीराचा संबंध तोडायचा. ओ महाराज, या शरीरात राहून शरीराचा संबंध तोडता येतो का? तोडता?
या शरीरात राहून शरीराचा संबंध तोडता येतो का? नाही तोडता येत ना. एक उदाहरण सांगतो. नारळ पाहिले का तुम्ही? नारळ 2 प्रकारचे नारळ असतात नाही का? एक नासक नारळ आणि एक खवट नारळ. नाही, एक वल्ल नारळ आणि एक वाळलं नारळ. वाळलं नारळ जे असतं ना आतमध्ये असं खड वाजतंय नाही का? वल्ल नारळ काय असतं? त्याच्यात पाणी वाजत आहे. वल्ल्या नारळामध्ये ते नारळ कवटीला चिटकलेलं असतंय आणि वाळलं नारळ आहे ना त्यांनी कवटीला सोडलेलं असतंय. ते नारळात राहतंय, ते कवटीमध्ये राहतं, पण त्यांनी नारळाला सोडलेलं असतंय. तसं आपण संसारात राहायचंय, घरात राहायचं पण घराला सोडायचंय, मुलाबाळात राहायचं पण मुलाबाळाला सोडायचंय, बायकोत राहायचं पण बायकोला सोडायचंय, व्यवहारात राहायचं पण व्यवहाराला सोडायचंय, नोकरी करायची पण नोकरीला सोडून व्यवहारात परमार्थात राहायचंय. नोकरी ही कवटी आहे, व्यवहार ही कवटी आहे, उद्योग ही कवटी आहे, शेती ही कवटी आहे, त्या ठिकाणी लेकरं बाळ परिवार ही सगळी कवटी आहे, सत्ता कवटी आहे, संपत्ती कवटी आहे, हा देह कवटी आहे, हे नाव कवटी आहे, हे महाराज पण कवटी आहे, हे सगळं कवटी आहे, ही सत्ता कवटी आहे, सगळं काय आहे? कवटी आहे. कवटी सोडून जसं नारळ राहतं का तसं देहाचा संबंध तोडून या देहात राहणं याला मरण म्हणतात. मरण. विठ्ठल विठ्ठल पहा मग आता आपल्याला ही बुद्धीनं या कवटीला असं पकडलेलं आहे, सुटतच नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तवत होय बाधक. आणि इकडं ज्ञानोबर म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून तुकोबराय म्हणतात या बुद्धीला दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपदो नारायणा, आता मज ऐसे करी बुद्धीचा जनिता तो लक्ष्मीचा पती. या ठिकाणी ही जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी या देहाला चिटकली, या देह संबंधी पसाऱ्याला चिटकलेली आहे. वल्ल्या नारळासारखं ते नारळ जर फोडलं ना बरं का, असं हातानं काढू लागलो ना ते निघत नाही. त्याला घरात जावं लागतं, चुलीपाशी जावं लागतं, उलथनं आणावं लागतं, धरता बी चांगलं आलं पाहिजे. नारळातून निष्ठलं तर हातात घुसत येते. हो, त्या ठिकाणी इतकं चिकटलेलं असतं, माणसं निघत नाही तो बायका पोरामधून. त्या ठिकाणी नाही का या बुद्धीत असे पकडलेले आहेत ते नाही का, बुद्धीनं आतमध्ये हा देह पकडलेला आहे, चिटकलेला आहे. तुकाराम महाराज म्हणले असे जे चिटकलेले माणसं आहेत का कवटीला, त्यांनी आमच्या नादी लागू नका, आमच्या नादी लागू नका. कारण का आम्ही जे लागलोत ना करायला ते मग केले मनी होते तैसे. अगोदर या देहाचा संबंध तोडला, मग देहाचा संबंध तोडला म्हणजे देहाची आसक्ती तोडली. मग आता मनामध्ये काय राहिलं? मनामध्ये 2 भागात आहे. एक मरणाचा प्रकार तुम्हाला सांगितला या चौकटीतून, दुसरा मरणाचा प्रकार सांगतो. वासना संपणं म्हणजे मरण. काय आहे? वासना. आपल्या अंतःकरणात असणारी जी वासना आहे, संत चरण रज आणि वासनेचे बीज जळून जाय. ही वासना संपन म्हणजे मरण. आता खरं सांगू का, आपली वासना संपत नाही म्हणजे आपण मरतच नाही. बरोबर आहे का नाही महाराज? वासना आपली संपत्ती नाही का? वासना ज्या दिवशी वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय, संकल्पाही वरी मन नाही का, वासनेचा क्षय, वासना संपणं याला मरण म्हणतात. पंचदशीकारांनी गोड वर्णन केलेले विद्यारण्य स्वामींनी श्लोकामध्ये. वासना कोणती वासना? वासना 2 प्रकारची आहे, एक सद्वासना आणि एक असद वासना. जी असद वासना आहे तिचा नाश होणं त्याला म्हणतात मरण, आणि जी सद्वासना आहे ती राहणं, हो त्याला म्हणतात
जीवन, त्याला काय म्हणतात, जिवंत राहणं. राहिलो आणि मरोनी कोणती वासना, तुका म्हणे पायापाशी येईल आयशी वासना. काय वासना, काकड्याच्या अभंगात प्रमाणाने एक वासनेचं आहे का, येतं का लक्षात वासनेच प्रमाण. दुसऱ्यापासून वासना आवरली नारायणा. आता आवरली, अवघी वासना आवरली नारायणा दुसऱ्यापासून. तुमच्याशिवाय आता दुसरी वासना नाही. ही जी वासना आहे हे आता ते मनात आहे. मनात कोणती वासना आहे, परमात्म्याची वासना आहे, परमात्मा दर्शनाची वासना आहे, परमात्मा भजनाची वासना आहे. आता ही वासना आहे आमच्या मनामध्ये. आम्ही देहाचा संबंध तोडला, देह आहे, मग देह आहे म्हणजे मन आहे. मग मनामध्ये काय आहे, मनामध्ये देवाविषयी वासना आहे. मग केले मनी होते तैसे. आता इथून पुढचं जे आमचं आयुष्य आहे ना, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे माझे मनीची आवडी पंढरपुराने न गुडी. पण या जोपर्यंत फक्त मनामध्ये आता देवाविषयीच वासना, मग ही वासना निमाली, ही वासना वारली म्हणजे आम्ही मेलो. उरलेली वासनेमध्ये आम्ही परमार्थ लागलो करायला. इकडलं यायचं असलं ना परमार्थाच्या पटांगणामध्ये अगोदर मरावं लागल. देह असताना देहाचा संबंध तोडणे म्हणजे अनेक उपाधीमधून वासना काढणे, याला म्हणतात मरणा ही आधी. ही वीरराणी म्हणते आम्ही परमार्थ करण्याकरता, त्याचे भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता अगोदर मरणा ही आधी राहिलो मरोनी आणि मग केले मनी. मनामध्ये दुसरं काय आहे का आता, परमात्म्याशिवाय काय नाही. आणि हे जर तुम्हाला कळत नाही का, तुम्ही संसारातले, मग तुम्ही फक्त आमच्या तोंडाकडे टकमक पाहत राहा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, अरे हे कसे काय करते बाबा, दिवसभर धंदा करतात, व्यापार करतात, काम करतात, बाजार करतात, सगळंच करतात आणि पुन्हा परमार्थ करतात. हरिपाठाला आहेत, सकाळी काकड्याला आहेत, मदत पारायणवी करतात, भजन करतात, कीर्तनाला आहेत, पुन्हा तेच पैसे देतात, तेच लावितात, तेच लोकांचं बोलणं ऐकतात, तरी पण तेच करतात. हे कसं काय होतं, उगच होत नाही. आता तुम्ही पहा मुचे नवल, तुम्ही नुसतं पाहत राहा रे. हो माकड्यांनो, संसारातल्या किड्यांनो, ह्या मायाईनं पदरावर तुमच्या मायेनं तुमच्या तोंडावर पदर टाकले. त्या मायेच्या पदरामध्ये तुम्ही गुंडाळलेली फक्त तुम्ही आम्ही परमार्थ कसा करतो फक्त तुम्ही पाहत राहा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वाया विन. उगच नका रे फुकट तुम्ही काय करू, तुमचं बोल रिकामे जाऊ देऊ नका, उग तोंडपिटी करून घेऊ नका. कशाला खर्च करता तुमची ताकद वाणीची. कारण त्याचं कारण असं आहे, तुम्ही भयभीत नारी आहात. संग सरी तुम्हा
वा लोक रे माऊली मस्त म्हणलं बरं का. नका गोड गोड म्हणते गोड म्हणून थांबिलं जरासं गोड वाटलं म्हणून शेवट नाही का. नका वेचू बोल तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी. नवल तुम्हाला वाटणारच आहे. तुम्हाला नाही ना संसार सुटत, प्रपंच सुटत, उद्योग सुटत, व्यवहार सुटत, लेकरन बाळन तेच खरं वाटतं ना तुम्हाला. नाही ना घरदार सुटत नाही.
यावं वाटतं नाही सुटत ना. तुम्ही भेतात ना कशाला. भित्री आहेत भित्री आहेत. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी आहे. तुम्ही हे कशाची तुमच्याकडून भक्ती घडती, कशाचे भजन घडती, कशी सेवा, कशाचं अन्नदान, कशाचा दान धर्म तुमच्याकडून घडतो. अरे तुम्ही भित्रे सगळे भित्रे. आणि आमची बराबरी करता का. कैशी संग सरी तुम्हा आम्हा. आमची बराबरी करू शकत नाही तुम्ही. आमच्या संगती सुद्धा येऊ शकत नाही. आमची संगतीच करू शकत नाही तुम्ही. तुम्ही संसारातले किडे. हा आणि संसारातल्या किड्यांनो नाही ना. नाही तुम्ही आमची बराबरी करू शकत नाही ना. तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त नवल पाच तोंडात बोट घालून काय करते तुका. आता तुम्ही पहा आमुचे नवल का आम्ही काय केलंय. ती वीर राणी म्हणते मरणाही आधी राहिलो मरुनी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. आम्ही असे झुंजार आहेत. हो आम्ही मरणालाही मारलंय, देहाचा संबंध तोडला आणि आमच्या मनात जी काही सद्वासना आहे आता परमार्थ विषयी वासना आहे ती आम्ही आता जगाच्या उद्धाराकरता लावली. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य जगदोद्धारा लागी धरीला अवतार. या ठिकाणी हे जे आमच्याकडून परमार्थ कार्य घडतंय त्याचं कारण असं आहे अगोदर परमार्थात उतरताना ह्या अवस्थेची गरज आहे. मरणाही आधी राहिलो मरोनी. ज्ञानेश्वर